ही सावित्री काय वॉशरूम शोधता शोधता हरवली की काय आपल्या घरात? किती वेळ? आई अहो फ्रेश होत असेल ती. वसुंधरा, हा तुझ्या लग्नाला ही खरंच आली होती का सावित्री? हो आई, आली होती ना. अगं तसं नाही, मला बोलणं सोड, साधं तिला बघितल्याचं पण आठवत नाहीये म्हणून विचारले. हो गाई, म्हणजे मला पण नाही आठवत. नाही ते अहो तुमचं बोलणं झालं होतं आई. मीच नाही का ओळख करून दिली होती तुमची. ते काय आहे ना, तिने पदर घेतला ना डोक्यावर, त्यामुळे तुम्हाला तिचा चेहराच ओळखता येत नाहीये. असेल असेल. हे काय करतेस? वेडी आहेस का तू? बघेल ना कोणीतरी. का असं वागतेस यार? नाही कोणी बघत. फायनली सासूबाईंचा आशीर्वाद घेतला, वडाला फेऱ्या मारून झाल्या. आता फक्त एकच गोष्ट बाकी. तुझ्या हातून एक घास खाल्ला की माझा उपास पूर्ण होईल. तू सोडवशील ना माझा उपवास? बस. तू ना वेडी आहेस खरंच. असं कोण करत? तुझ्यासारखं हे असं वागणं, हा वेडेपणा, यासाठी ना हिंमत लागते, डेअरिंग लागतं. मला हे कधीच जमू शकत नाही. डेअरिंगपेक्षाही प्रेम लागतं. आणि किती थ्रिल आहे या सगळ्यात. हो ना, जरा जास्तच थ्रिल आहे. पण माझं प्रेम तुझ्यावर तेवढंच जास्त. थँक्यू अखिल. तुझ्यामुळे ही पहिली वटपौर्णिमा माझ्या कायम लक्षात राहील. मला सांग, तुझी तिच्याशी ओळख कशी ग? हो, कारण ती पटण्याची आहे ना. हो हो, म्हणजे मूळची पटण्याची आहे, पण मुंबईतच वाढली आहे. हा, पण तू तिला कधीपासून ओळखतेस? हा शाळेपासून ओळखते. अगं पण ती तर पटण्याची, ते मराठी शाळेत काय करते? नाही पण म्हणजे आत्या आत्या, उलट तपासणी किती करशील? थांबवत. अगं तिच्या वडिलांना वाटलं असेल आपल्या मुलीला मराठी शाळेत घालावं म्हणून. त्यात काय एवढं? हो, आणि अखिलही म्हणत होता की तिचा नवरा मराठी आहे म्हणून. मी आले जरा फ्रेश होऊन येते. हो, जा फ्रेश होऊन. घ्या, आले. किती उशीर हो, माझा उपवास आहे ना. अरे हो हो, चला चला चला, उपवास सोडूया. अनाया, आज मी माझ्या नवऱ्यासाठी उपवास केलाय आणि फक्त तुझ्या वेडेपणामुळे मला त्यांच्या पुढे खोटं बोलावं लागलं. तुला काही वाटत नसेल याचं, पण मला हे खोटं बोलणं अजिबात आवडत नाही. अखिल, झालं तेवढं पुरे झालं तर घरी जायला सांगितलं. याच्यापेक्षा जास्त खोटं आता मी टिकवू शकत नाही. एनिवे, मी जे करायला आले होते ते पूर्ण झालंय. आणि वसुवैनी, थँक्यू. तुझ्यामुळे मला माझा व्रत आणि उपवास पूर्ण करायला मदत झाली. चलो, येते मी आता. सी यू आणि वन्स अगेन थँक्यू. थँक्यू अखिल. थांब, बोलायचंय मला तुझ्याशी. काय झालं वहिनी? अखिल, मी तुला इतके दिवस बोलले नाही कारण तुमचं नातं हे मी या घरात येण्याआधीपासूनच आहे. लहानपणापासून तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता. मला ॲक्च्युली सगळं बोलायलाच खूप ऑड वाटतं अखिल. पण अखिल, तनया तुझ्यासोबत ज्या पद्धतीने वागते, तुला ज्या पद्धतीने वागवते, ते मला अजिबात आवडलेलं नाही. आजपर्यंत
आतापर्यंत मी तुम्हा दोघांना जेव्हाही एकत्र पाहिलं ना त्यावेळेला तिच्यामुळे तुला काही ना काहीतरी प्रॉब्लेम झालेलाच आहे. कसल्या ना कसल्या तरी टेन्शनमध्ये सतत असतोस तू. मी मी तुम्हा दोघांना जज नाही करत आहे, अजिबात जज नाही करत. पण अखिल मला भीती वाटते. अरे तनयाचं असं लहान मुलांसारखं वागणं, छोट्या छोट्या गोष्टींसाठी हट्ट करणं, माहित नाही पुढे जाऊन याचा काय परिणाम होईल. सॉरी, पण मला असं वाटतं की तनयासोबत लग्न करण्याआधी तू एकदा नीट विचार करावास. काय बोलतेस वहिनी तू? नाही मला माहिती आहे ती थोडी इमॅच्युअर आहे, पण अगं तिचं खूप प्रेम आहे माझ्यावर आणि ती त्या प्रेमापोटी कुठलीही रिस्क घेऊ शकते. खरं तर मला तिची क्वालिटी खूप आवडते आणि तुला वाटते तशी नाही, ती खूप साधी आहे. त्या दिवशी तिच्या मांगेत कुंकू भरलं तर तिला असं वाटतं की आमचं लग्न झालं आता, आणि आता एखाद्या नव्या नवरीसारखी वागते ती. आणि अशा मुलीशी लग्न करण्याआधी विचार कर असं म्हणतेस तू. नाही वहिनी, मी तिला सोडण्याचा कधीच विचार नाही करू शकत. तुझ्या मनात तिच्याबद्दल गैरसमज आहे आणि आहे ना, मी अजून आईबाबांना तिच्याबद्दल सांगितलं नाहीये, पण ते मी घाबरतो म्हणून मला भीती वाटते. पण खरंच माझी मनापासून इच्छा आहे की या घरात माझी बायको म्हणून कोणी यावं तर ते तनयानेच. आणि वहिनी, तुम्हा दोघांना एकत्र याच घरात नांदायचं आहे, त्यामुळे तू प्लीज तिच्याबद्दल काही चुकीचा विचार करू नकोस. आणि आय होप ती खरी कशी आहे हे तुला लवकरच कळेल. तर मी जे समजवलं ती आमची काम करण्याची पद्धत आहे, पण तुम्ही अशाच प्रकारे काम केलं पाहिजे असं नाही. म्हणजे ही आउटलाईन जरी फॉलो केली ना तरी खूप आहे. अँड इन दी एंड इव्हेंट उत्तम होणं हे महत्त्वाचं. आणि कुठल्याही टप्प्यावरती जर काही डाऊट्स असतील तर मी आणि माझी टीम आहेच ती क्लिअर करायला. परफेक्ट सर, तुम्ही जसं सांगणार सगळं तसंच होणार. शेवटी काय, तुमचा शब्द महत्वाचा आहे आमच्यासाठी. ओके, अजून काही प्रश्न, काही शंका? काही नाही, तुम्ही इतकं छान सगळं समजावून सांगितलंय की शंका ठेवायला कुठली जागाच नाही उरली. अरे बापरे, अहो सर वाजलेत बघा किती. आपण मीटिंगच्या नादात वेळेकडे लक्षच गेलं नाही आपलं. सर अहो तुम्ही जेवला सुद्धा नाही या दुपारपासून, हे बरोबर नाही. हा नाही, इट्स ओके. तुम्ही बायको बरोबर वटपौर्णिमेचा उपवास ठेवलात की काय? नाही तसं काही नाही आहे. ते ॲक्च्युली आपली मीटिंग एवढी छान चालली होती तर मला वेळेचा भानच राहिला नाही. तेही आहे. आणि आता एवढ्या उशिरा जेवलो तर रात्री झोप लागणार नाही. एक सांगू का तुला? नाही म्हणजे आय थिंक तू सुद्धा रिलेट करशील या गोष्टीला. ऑफकोर्स बोला ना. एखादं काम करताना आपण आपली तहान खूप विसरून जातो, स्वतःला पूर्णपणे झोकून देतो. तेच काम आपल्या आवडीचं असतं, नाही? अगदी 100% खरं बोलताय तुम्ही सर. तुला माहिती आहे का की जेव्हापासून मी ही कंपनी हँडल करायला सुरुवात केली ना, मला तेव्हापासून स्वप्न होतं की मुंबईच्या एका प्राईम लोकेशनवर सांस्कृतिक इव्हेंटचा एक व्हेन्यू असावा. एक असा व्हेन्यू जिथे मला माझं कसब वापरून लग्नासारखी सुंदर उत्तम इव्हेंट्स करता येतील. कसं आहे ना, आपण जेव्हा दुसऱ्यांच्या व्हेन्यूजमध्ये इव्हेंट्स करतो ना तेव्हा काही ना काहीतरी रेस्ट्रिक्शन्स असतात आणि मग सगळे आयडियाज वापरता येत नाही, हात आखडता घ्यावा लागतो आणि आपल्या क्लायंटच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील असं नाहीच. त्यामुळे एकदा इव्हेंट संपला ना की कशी हुरहुर लागली असते. म्हणून मी डिसाईड केलं
की एका चांगल्या लोकेशनमध्ये इन्व्हेस्ट करायचं. सर, मन जिंकलंय तुम्ही माझं आज. खरंच नाही म्हणजे मी जे काही बोलीन ते थोडंसं फिल्मी वाटेल तुम्हाला, पण खरंच सर तुम्ही हिरा आहात, हिरा. आणि तो पण असा तसा नाही, रेअरवाला हिरा. सर, मी आज तुम्हाला एक प्रॉमिस करतो, या पुढे कधीही कुठल्याही प्रकारची मदत लागली, कुठलंही काम असलं, तर हा लकी तुमच्यासाठी कुठल्याही परिस्थितीत उभा असेल. आय प्रॉमिस यू. थँक्यू. आई, मला खूप होमवर्क आहे. आता मी अभ्यासाला बसतो. आई, सेल्फ स्टडी. तुला माहिती आहे ना मला सेल्फ स्टडीज किती आवडतं ते. आई तुला काय होतंय? थांब, मी तुझ्यासाठी पाणी आणतो. अरे बनी, नाही बाळा, काय नाही होत. तू अभ्यास कर. निर्जळी उपवास आहे ना, पाणी नाही चालत. नको तू थांब, मी पाणी पण आणतो आणि तुला काहीतरी खायला पण आणतो. मधल्या सुट्टीत हा 2 येईपर्यंत माझा डबा फस्त झालेला असायचा. एक दिवस मी आयडिया केली, डब्यात विंचू आणला. ही मुलं घाबरली डबा उघडल्यावर. त्यानंतर माझ्या डब्याला कुठे हात लावला नाही. अरे आवाज बनी आला. बनी ये, माझ्या कॉलेजचे किस्से ऐकवतो. ये 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 रे. अरे याचे काय उद्योग चालू? काय रे, आता परत भूक लागली तुला? अरे खाण्याला काही लिमिट आहे की नाही तुझ्या? ठेव ती प्लेट, ठेव ते. जरा मोठ्याने सांगितलेलं ऐकू नकोस. बरं दिसतं काय असं सारखं बका 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 खात बसायचं दिवसभर? सकाळी दूध, ब्रेकफास्ट, मिड मॉर्निंगला लंच, मग संध्याकाळचं काहीतरी सटरफटर, मग रात्रीचं जेवण, रात्री परत दूध. आहे हे वजन बघ किती वाढतंय ते. आणि अशाने ऍसिडिटी होते, माहितीये तुला? कळतंय का? उदे दुखू दे पोट. मी आईसाठी घेतलं होतं. काय? आईने सकाळपासून काहीच नाही खाल्लंय. अरे मग हे आधी नाही का सांगायचं? मी एकटीच बडबडत बसले, तो आपलं घुम्यासारखा उभा आहेस. आई एक मिनिट. बनी, बाळा, आई जेवली नाही का रे? नाही, आईला चक्कर येते आणि तिने पाणी पण नाही पिलंय. आई, आकाश भाऊजी अजून आले नाहीये? एक मिनिट. अखिल, तुला दादाला फोन करायला सांगितला होता ना? काय म्हणाला तो? कधी येतोय? वसुंधरा दिवसभर उपाशी आहे, सांगितलंस त्याला? अगं विसरलो होते, डोक्यातूनच गेलं. अरे काय अखिल, डोकं आहे का निघून जायला आधी? काय रे? आणखीन एकदा फटका त्याला. सॉरी ना, करतो लगेच करतो. कर कर. बनी मी मला खरंच भूक. वसुंधरा, ये सावकाश. वसू घाबरू नको, काही नाही झालेलं तुला, घाबरू नको. बस. आई
ऐकलं मी तुला आई मी पाणी पण देत होतं पण तू नको बोललीस. मी बोलले ना तुला काहीतरी खाऊन घे म्हणून. का नाही खात होतीस तू? बनी जरा शांत हो, आम्ही आहोत ना. वसुंधरा पाणी घे. ओय वसुंधरा वसू ए वसुंधरा तिला खरंच चक्कर आली आहे की आपल्याकडनं सेवा करून घ्यायची आहे म्हणून हे असं करते ती. पंच, मला आपलं असं वाटलं ग मग तिच्याकडे. पाणी पाणी दे. थँक गॉड वहिनी, तुला माहिती का आम्ही किती घाबरलो इथे. हा घाबरवलं होतं. तू ठीक आहेस ना? अखिल ठीक आहे काय? ठीक आहे. अरे चक्कर आली आहे तिला. वहिनी ठीक आहे, बहुतेक तोल गेला होता माझा. काय वसुंधरा आई तुला लागलं नाही ना कुठे म्हणून मी तुला बोलत असतो काहीतरी खाऊन घे, पाणी पी, पण तू मला ऐकलंच नाही. ऐकायचं ना माझं. का नाही ऐकत आहेस तू माझं? बनी शांत हो बाळा. ठीक आहे मी, काही नाही झालं मला, नको काळजी करू. बघितलास तीच म्हणते तिला काहीच झालेलं नाहीये म्हणजे आपलं लक्ष वेधून घ्यायला हे सगळं करत होते ती. पंच, तुम्ही जरा शांत बसाल. बसा ना मग तिकडे. मला काय बसा. ठीक आहे. सकाळपासून काही खाल्लं नाहीये, पाणी प्यायली. वसुंधरे, तू माझं ऐकणार आहेस का? तू पाणी पिऊन घे सरळ. ज्याच्यासाठी उपवास करायचे त्यालाच जर काळजी नसेल तर काय उपयोग त्याचा? दे ग तिला पाणी दे. नाही आई, खरंच नको. कामात असतील ते अडकले असते म्हणून लवकर येऊ नाही शकले. मी थांबते थोडा वेळ, त्यांच्याच हातून उपवास सोडे. अशी कशी गई? अखिल फोन दे तुझा. भाऊजींना फोन लावायचा, फोन दे. हा, अरे दे रे. चांगलं खडसाव त्याला. आई अजून व्हेरी लॉक व्हायचं बाकी आहे, इन्व्हेस्टर्सची सगळे डिटेल्स घ्यायचे बाकी आहेत. पण हा, त्या दिशेने प्रयत्न एकदम जोरदार सुरू आहेत. सर काही काळजी करू नका, सगळं तुमच्या मनासारखंच होणार आहे. नाही माझं होईलच, पण तुझं काय? माझं काय? म्हणजे काही फ्युचर प्लॅन्स, काही ड्रीम प्रोजेक्ट वगैरे तर असतीलच ना? माझं काय हो? नाही म्हणजे आहेत माझे काही फ्युचर प्लॅन्स आहेत, ड्रीम प्रोजेक्ट सुद्धा आहेत, पण त्यासाठी सध्या नांगरणी सुरू. शेती वगैरे काही करण्याचं चालू आहे? हां म्हणजे आहे, तोही एक प्लॅन आहे. ओके, शुअर. हा वहिनी, भाऊजी कुठे आहात तुम्ही? मी ऑफिसमध्ये. ऑफिसला अजून? अहो वसुंधरा वाट बघते तुमची आणि तुम्ही अजून ऑफिसला? तुमच्या लक्षात आहे ना वसुंधराचा आज उपवास आहे, ती उपाशी अजून. उपाशी का? अहो असं काय करताय? वटपौर्णिमेचा उपवास नाही का तिचा? हो पण मी त्यांना सांगितलं होतं की आज उपवास वगैरे करायची काही गरज नाहीये. असं सांगितलं होतं तुम्ही? हो. का? आणि हे कसं ऐकेल ती? अहो तुमच्यासाठी उपवास नाही करणार तर कोणासाठी? आता बायको आहे ना ती तुमची. ते ऍक्च्युली मीटिंगच्या नादात मी विसरलो. बरं बरं ठीक आहे, पण आता लवकरात लवकर या. आणि हा भाऊजी ऐका, येताना वसुंधरासाठी काहीतरी छान खायला घेऊन या. कमाल आहे भाऊजी तुमची. आमचे हे इतके अनरोमॅन्टिक आहे, पण तरी माझ्या पहिल्या वटपौर्णिमेला रव्याचे लाडू आणले होते. सॉरी वहिनी, आय एम रिअली सॉरी. बरं ठीक आहे, या लवकर, वाट बघतोय आम्ही. वहिनी ऐक ना, ते खायला काय आणायचं? कमाल आहे भाऊजी, हेही आता मीच तुम्हाला सांगायचंय का? काहीतरी आणा, वडापाव किंवा
बघा ना दुसरं काहीतरी आणा. ओके. लकी, आय एम सो सॉरी, पण मला जरा अर्जंटली निघावं लागेल. ते तू ते शेतीचं आणि नांगराचं जे बोलत होतं ना ते खूप इंटरेस्टिंग आहे. आपण नंतर नाही नाही त्या नाही, विषयावर. ठीक आहे काही हरकत नाही, निघूया आपण. पण काय झालंय सर, म्हणजे एवढी घाई का? ते ॲक्च्युली बायकोने उपवास ठेवला आणि ती थांबली आहे माझ्यासाठी. हे मी विसरलो तर. काय अहो सर, काय करायचं तुमचं? नाही, कामाच्या बाबतीत तुम्ही इतके पक्के आहात पण स्वतःच्या बायकोलाच विसरलात काय?